आयुष्यमान कार्ड मध्ये दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोर वरती यायचं आहे। प्ले स्टोर वरती आल्यानंतर इथे आपल्याला आयुष्यमान ऍप्स असे हे सर्च करून घ्यायचं आहे। हे ऍप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ओपन याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि हे ऍप्लिकेशन आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर इथे आपल्याला परमिशन द्यायची आहे। त्यासाठी आपल्याला पहिलं ऑप्शन अलाउ याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर इथे पहा आर यू अ बेनिफिशरी या ठिकाणी आपल्याला इथे नो हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथे कंटिन्यू याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर इथे ऍक्सेप्ट याच्यावरती क्लिक करा। आता इथे तुम्हाला भरपूर असे ऑप्शन पाहायला मिळत आहेत। सर्वात खाली इथे पहा लॉग इन याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर थोडंसं वरती स्क्रोल करा। मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्ही तुमचा किंवा तुमच्या इतर सदस्यांचा कोणाचाही नंबर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता। खाली या बॉक्समध्ये जसा कॅप्चा आहे सेम कॅप्चा आपल्याला या बॉक्समध्ये खाली भरून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर हे मोबाईल नंबर आणि कॅप्चा व्यवस्थित भरून घ्या आणि व्हेरीफाय याच्यावरती क्लिक करायचा आहे। जो आता तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला आहे त्याच्यावरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी आपल्याला या बॉक्समध्ये आहे असं भरून घ्यायचा आहे आणि लॉग इन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर इथे आपल्याला परमिशन द्यायची आहे। हे पहिलंच ऑप्शन आहे विल युजिंग द ऍप याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि परमिशन द्यायची आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर पुढे तुम्हाला इथे दोन ऑप्शन पाहायला मिळत आहेत। याच्यामधून आपल्याला पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आयुष्यमान भारत PMJAY याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। आता इथे आल्यानंतर इथे स्टेट यामध्ये तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जे काही आपलं स्टेट असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। स्टेट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सर्च बाय याच्यामध्ये पहिलं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे आधार नंबर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर इथे खाली या बॉक्समध्ये आपल्याला आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर या बॉक्समध्ये जसा कॅप्चा आहे सेम कॅप्चा आपल्याला या बॉक्समध्ये आहे असा भरून घ्यायचा आहे। तर हे माहिती भरून घेतल्यानंतर आपल्याला सर्च याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता सर्च वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी थोडंसं वरती स्क्रोल करा। या ठिकाणी आता जो तुम्ही आधार नंबर टाकला आहे त्यांचे आयुष्यमान कार्ड या ठिकाणी तुम्हाला ओपन होईल। त्यांची पहिलीच KYC केलेली आहे त्यामुळे आपल्याला इथे आयुष्यमान कार्ड हे डाउनलोड करण्यासाठी इथे ऑप्शन आहे डाउनलोड कार्ड याच्यावरती आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे। ऑथेंटिकेशन करण्यासाठी तुम्हाला इथे 4 ऑप्शन पाहायला मिळत आहेत आधार OTP फिंगरप्रिंट आयरस स्कॅन आणि फेस ऑथेंटिकेशन। जर तुमच्या आधार कार्डला जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही पहिलं ऑप्शन सिलेक्ट करा आणि जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही हे चौथं ऑप्शन आहे फेस ऑथेंटिकेशन हे ऑप्शन सिलेक्ट करून त्यांचं फेस ऑथेंटिकेशन करून तुम्ही लॉग इन करू शकता। आता या ठिकाणी आपल्याला पहिलं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे आधार OTP याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आधार नंबर व्हेरीफाय याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता वरती थोडंसं स्क्रोल करून घ्या। या ठिकाणी आल्यानंतर इथे आय ऍक्सेप्ट या बॉक्समध्ये आपल्याला इथे टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि अलाउ याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर इथे पाहतो बेनिफिशरीज आधार OTP म्हणजे जो आता तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला वरच्या बॉक्समध्ये भरून घ्यायचा आहे आणि खाली इथे बेनिफिशरीज मोबाईल OTP जो आता तुम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर टाकला होता त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला खालच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी OTP टाकल्यानंतर ऑटोमॅटिक पुढची प्रोसेस होणार आहे। आता या ठिकाणी तुमचं ऑथेंटिकेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे। आता इथे आपल्याला आयुष्यमान कार्ड हे आपलं डाउनलोड करायचं नाहीये तर या ठिकाणी आपल्याला रिडो KYC करायचे आहे। आता या ठिकाणी इथे वरती ऑप्शन आहे रिडो eKYC डाउनलोड कार्ड। आता या ठिकाणी आपल्याला पहिलं ऑप्शन जे आहे रिडो KYC या ठिकाणी आपल्याला इथे क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी ज्यांचा तुम्ही आधार नंबर टाकला होता त्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी थोडंसं वरती स्क्रोल करून घ्या। तुमचं आयुष्यमान कार्ड दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी OTP घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला इथे आधार OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी थोडंसं वरती स्क्रोल करा आणि इथे आय ऍक्सेप्ट या बॉक्समध्ये टिक मार्क करून घ्या आणि अलाउ याच्यावरती क्लिक करा। आता या ठिकाणी तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP येईल आणि जो तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे त्याच्यावरती एक OTP येईल। आधारचा OTP आपल्याला वरच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि आता जो मोबाईल नंबर रजिस्टर केला होता त्याच्यावरती आलेला OTP आपल्याला खालच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर इथे तुम्हाला त्यांची संपूर्ण माहिती ही eKYC करण्यासाठी ओपन होणार आहे। आता या ठिकाणी थोडंसं वरती स्क्रोल करून घ्या। आता या ठिकाणी आपल्याला फोटो चेंज करायचा असेल तर या ठिकाणी बेनिफिशरी फोटोग्राफ कॅप्चर फोटो याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे
आणि इथे आपल्याला परमिशन द्यायची आहे. या ठिकाणी पहिलं ऑप्शन सिलेक्ट करून घ्या. आता या ठिकाणी ते तुमच्या समोर असतील तरी चालेल, नसेल तरी तुमच्याकडे मोबाईल मध्ये जरी फोटो असेल तरी तुम्ही तुमच्या मोबाईल मधला सुद्धा फोटो या ठिकाणी कॅप्चर करून घेऊ शकता. आता या ठिकाणी आपल्याला कॅप्चर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे ओके याच्यावरती आपल्याला क्लिक करून त्यांचा फोटो हा या ठिकाणी कॅप्चर करून घ्यायचा आहे. आता आपण फोटो कॅप्चर केला होता तो फोटो त्यांचा या ठिकाणी येणार आहे. आता या ठिकाणी थोडंसं वरती स्क्रोल करून घ्या. या ठिकाणी आल्यानंतर इथे ऍडिशनल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये तुम्हाला जरी त्यांचा मोबाईल नंबर दुसरा टाकायचा असेल तर तुम्ही इथे येस याच्यावरती क्लिक करून या ठिकाणी मोबाईल नंबर या ठिकाणी त्यांचा मोबाईल नंबर टाकून घ्या जर चेंज करायचा असेल तर, आणि व्हेरीफाय याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे. जो तुम्ही मोबाईल नंबर या ठिकाणी टाकणार आहात त्याच्यावरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी आपल्याला या बॉक्समध्ये आहे असा भरून घ्यायचा आहे. रिलेशन विथ फॅमिली हेड या ठिकाणी तुम्हाला रिलेशन कोणतं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमचं रेशन कार्ड ज्यांच्या नावावरती आहे त्यांच्यासोबत तुमचं नातं काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर तुमच्या स्वतःच्या नावावरती असेल तर तुम्ही सेल्फ हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्या. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही इथे इयर ऑफ द बर्थ या ठिकाणी जर तुमची जन्मतारीख चुकलेली असेल, जन्मसाल चुकलेलं असेल तर तुम्ही या बॉक्समध्ये इथे कॅलेंडर या चिन्हावरती क्लिक करून जन्मसाल या ठिकाणी फक्त सिलेक्ट करून घेऊ शकता. या ठिकाणी पूर्ण जन्मतारीख टाकता येत नाही. तिथे खाली पिनकोड यामध्ये त्यांचा जो काही पिनकोड असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता पिनकोड टाकून घेतल्यानंतर थोडंसं वरती स्क्रोल करून घ्या. आता डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे पहा खाली एक ऑप्शन आहे रुरल आणि अर्बन. या ठिकाणी आता तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला हे पहिलं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे रुरल, आणि जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला अर्बन हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही पहिलं ऑप्शन जर सिलेक्ट केलं तर या ठिकाणी तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जो ज्या तालुक्यामध्ये तुम्ही राहता तो तालुका तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे. जे काही तुमच्या गावाचं नाव असेल ते या लिस्ट मधून शोधून घ्या. आता या ठिकाणी इथे सर्वात खाली ऑप्शन आहे इथे पहा सबमिट, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या आयुष्यमान कार्ड वरती जे काही दुरुस्ती केलेली आहे त्याची ई-केवायसी ही या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला ओके याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा या बॉक्समध्ये जसा कॅप्चा आहे सेम कॅप्चा आपल्याला या बॉक्समध्ये भरून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला बॅक जायचं नाही. आता या ठिकाणी कॅप्चा भरून घेतल्यानंतर आपल्याला प्रोसीड याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी वरती स्क्रोल करून घ्या. आता या ठिकाणी आपल्याला जे काही आपण आयुष्यमान कार्ड मध्ये ई-केवायसी केलेली होती ते कार्ड आपल्याला डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी यायचं आहे. डाउनलोड याच्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आधार ओटीपी हे पहिलं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी व्हेरीफाय याच्यावरती क्लिक करा. थोडंसं वरती स्क्रोल करून घ्या आणि या बॉक्समध्ये इथे आय ऍक्सेप्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि अलाव याच्यावरती क्लिक करा. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी आपल्याला वरच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि जो तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे त्याच्यावरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी आपल्याला खालच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला डाउनलोड याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आयुष्यमान कार्ड डाउनलोड सक्सेसफुल असा आपल्याला पॉपअप येईल. या ठिकाणी ओके याच्यावरती क्लिक करा. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही घर बसल्या फक्त 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही तुमचं आयुष्यमान कार्ड काढून घेऊ शकता.